प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. शाश्वत जीवनामृतास दे प्रभू त्यांना चिर प्रकाश दे. हे शब्द आपण अंत्यविधीला बऱ्याच वेळा ऐकत असतो. ख्रिस्त सभा आज सर्व मृतांचा स्मृती दिन साजरा करत आहे आणि ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीनुसार मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तर मृत्यू ही नवजीवनाची एक पहाट आहे. म्हणूनच ज्या पद्धतीने अंत्यविधी साजरा केला जात असतो त्या पद्धतीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला नक्कीच मृत्यूचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. काय घडत असतं नक्की की माणूस मरणासन्न अवस्थेमध्ये असला की त्याला रुग्णाभिषेक साक्रामेंट दिला जात असतो. जणू काही त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला पुरवण्यात आलेली शक्ती आणि शिदोरी त्याला दिली जात असते. आणि त्यानंतर ती शेवटची घटका. कुटुंबियांसाठी तो अतिशय हृदयद्रावक असा क्षण असतो आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपली प्रिय व्यक्ती मरण पावलेली आहे तेव्हा कुणीतरी पुढे येऊन हळूच त्या व्यक्तीचे डोळे बंद करत असतात. काय नक्की सांगण्यात आलेलं आहे की ते डोळे बंद करणं म्हणजे जणू काही त्या माणसाला झोपी घालणं. ख्रिस्त सभा देखील असंच शिकवण देत आहे की मृत्यू म्हणजे जणू काही तात्पुरती झोप. इथे डोळे बंद करायचे आणि तिकडे पुन्हा एकदा उघडायचे आणि म्हणूनच त्या व्यक्तीचे डोळे बंद केले जात असतात. लाजरस मरण पावला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना सांगितलं की आपला मित्र लाजरस झोपी गेला आहे आणि मग प्रेषितांना वाटलं की ती झोपी गेला असेल तर परत उठेल. परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आलं की येशू लाजरसच्या मृत्यूविषयी बोलत होता. याईराची कन्या मरण पावलेली होती. येशू तिथे गेल्यानंतर रडणाऱ्या शोक करणाऱ्या लोकांना सांगतो की रडू नका, आकांत करू नका, कारण मूल मेले नाही, मूल झोपेत आहे. संत पौल देखील थेसलोनिकेकरास लिहिलेल्या पत्रामध्ये सांगतो की झोपी गेलेल्या माणसांविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. ही झोपी गेलेली माणसं म्हणजे नक्की कोण? मरण पावलेले आपले मृत भाविक. ही जणू काही चिरनिद्रा, परंतु क्षणभराची. आपण ह्या जगात असताना वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा प्रकारे वेळेची विभागणी करत असतो. आपल्यासाठी सेकंद म्हणा, मिनिट म्हणा, तास म्हणा, दिवस म्हणा, आठवडा म्हणा, महिना म्हणा आणि वर्ष म्हणा अशी वेळेची मोजणी असते. परंतु परमेश्वरासाठी एकच काळ आहे आणि तो आहे सर्व काळ. तो सार्वकालिक जीवनाचा स्वामी आहे आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. म्हणजे पुनरुत्थानानंतरचं जे जीवन आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्या ठिकाणी समजून सांगत आहे. आणि म्हणूनच मृत व्यक्तीचे डोळे बंद केले जात असतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला रीतसर चांगल्या प्रकारची अंघोळ घातली जात असते. ती व्यक्ती जर पुरुष असेल तर त्या व्यक्तीची दाढी केली जात असते. स्त्री असेल तर तिला चांगल्या प्रकारे नाहू माखू घातलं जात असतं आणि अशा प्रकारे माणसाचं शरीर व्यवस्थितपणे तयार केलं जात असतं. ते वस्त्रांनी सुशोभित केलं जात असतं आणि अलगदपणे आपल्या शवपेटीमध्ये ठेवलं जात असतं. ह्या सगळ्यांचा अर्थ नक्की काय आहे की मनुष्य आता अनंताच्या प्रवासाला लागलेला आहे आणि म्हणूनच ह्या प्रवासाच्या अंती तो आपल्या परमेश्वराला भेटणार आहे. शारीरिक दृष्ट्या, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जणू काही त्याची आता तयारी झालेली आहे हे दर्शविण्यासाठी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे सजवलं जातं. त्या व्यक्तीच्या हातामध्ये रोजरी गुंफली जाते. धर्मगुरू असतील तर त्यांच्या हातामध्ये द्राक्षरसाचा प्याला ठेवला जात असतो. अशा प्रकारे आपण मृत व्यक्तीच्या शरीराचा सन्मान करत असतो. धर्मगुरू घरी आल्यानंतर ते 3 गोष्टी करत असतात. त्यांच्या हातामध्ये पुस्तक असतं प्रार्थनेचं, त्याचबरोबर त्याच्या अंगावरती अशा प्रकारचा जांभळ्या रंगाचा पट्टा असतो आणि पवित्र पाणी असतं आणि त्याचबरोबर क्रूसधारी, 2 मेणबत्त्याधारी वेदीसेवक सोबत असतात. ही सगळी तयारी कशासाठी की हे जणू काही त्या मृताच्या ज्या अंतिम प्रवासाचं पहिलं स्थान आहे. ह्या पहिल्या स्थानामध्ये काय काय घडत असतं
की त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली जात असते, शोकग्रस्तांसाठी प्रार्थना केली जात असते, त्या व्यक्तीच्या मृतदेहावरती पवित्र पाणी शिंपडलं जात असतं. कारण हे जे मृत शरीर आहे ते तारणाचं माध्यम बनलेलं होतं, कृपेचं साधन बनलेलं होतं. म्हणूनच त्या शरीराचा सन्मान केला जात असतो. त्याचबरोबर त्या शरीराच्या भोवती मेणबत्त्या घेऊन मेणबत्तीधारक उभे असतात. कारण मेणबत्ती हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे की ही व्यक्ती लवकरच अनंत तेजाने प्रकाशित होऊन प्रभूच्या पुनरुत्थित प्रकाशामध्ये सहभागी होणार आहे. त्याचबरोबर क्रूसधारी वेदीसेवक असतो की तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात आणि मरणात आता सहभागी झालेला आहे असं त्याद्वारे दर्शविलं जातं. त्यानंतर पवित्र पाणी जे शिंपडलं जात असतं ते बाप्तिस्म्याची आठवण करून देणारं असतं की ह्या माणसाचा बाप्तिस्म झाला होता, त्यावेळेला तो ख्रिस्ताठायी जणू काही मरण पावलेला होता, आता तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी होण्यासाठी निघून जात आहे. हा सगळा अर्थ घेतल्यानंतर मृत्यू किती सुंदररित्या ख्रिस्त सभा साजरा करत असते हे आपल्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. त्यानंतर मिरवणूक असते. ही मिरवणूक सुद्धा ख्रिस्ती व्यक्तीच्या मृत शरीराचा सन्मान करणारी मिरवणूक असते. अतिशय प्रार्थनेच्या वातावरणामध्ये शवपेटीमध्ये घालून व्यवस्थितपणे फुलं घालून ह्या व्यक्तीला देवळाच्या दारापाशी नेलं जात असतं आणि तिथे सुद्धा पवित्र निस्साबली अर्पण करून त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली जात असते. ह्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत मेणबत्त्या, फुले, चांगले कपडे, पवित्र पाणी यांचा वापर करण्यात आलेला. आता आणखी एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी वापरली जाते आणि ती असते धूप. त्या धूपाचा वापर अशासाठी केला जात असतो की त्याद्वारे दाखवलं जात असतं की हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि म्हणूनच हे शरीर परमेश्वर वैभवाने उठवीपर्यंत त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानामध्ये दफनभूमीमध्येही हे शरीर घेऊन जात असतो. त्या ठिकाणी सुद्धा खाचेवरती थडग्याला आशीर्वाद ही खास प्रार्थना केली जात असते. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवस थडग्यात राहिला आणि त्यांनी विश्वासू लोकांची थडगी पवित्र केली. अगदी त्याप्रमाणे ह्या थडग्याला पवित्र केलं जात असतं की शांतपणे पुन्हा उठेपर्यंत ह्या व्यक्तीने त्या थडग्यामध्ये विसावू दे. अशा प्रकारची प्रार्थना केली जात असते आणि थडग्याला आशीर्वाद दिला जात असतो. कारण हे थडगं म्हणजे नुसती एक साधी खाच नसते, तो जणू काही त्या मृत व्यक्तीसाठी उघडलेला स्वर्गाचा दरवाजा असतो, मरणोत्तर जीवनाचा दरवाजा असतो. त्या दरवाजातूनच व्यक्ती पैलतीरी जात असते. अशा प्रकारे ख्रिस्त सभा मृत व्यक्तीच्या शरीराचा सन्मान करत असते. आदिवासी भागामध्ये पान मिसा असते 5व्या दिवशी. इतर काही ठिकाणी 7 दिवसाची 7व्याची मिसा असते. त्याचबरोबर आदिवासी बांधवांमध्ये 20 मिसा असते आणि त्या 20 मिसामध्ये 2 महत्वाचे घटक असतात, जिवडा सोडवणे आणि पितरभेट. जिवडा सोडवणे म्हटल्यानंतर की ही 20 मिसा झाल्याबरोबर ह्या व्यक्तीला पूर्णपणे मुक्त केलं जात असतं की कोणतीही व्यक्ती त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात काहीही ठेवत नसते. ही 20 मिसा झाल्यानंतर कधीच रडणे नाही, आकांत नाही, शोक नाही, अश्रू नाही, कारण त्या व्यक्तीला पूर्णपणे आपण परमेश्वराच्या हाती सोपवत असतो. अगदी त्याप्रमाणे काही ठिकाणी महिन्याची मिसा असते, इतर काही ठिकाणी 40वा असतो. म्हणजे 40व्या दिवशी त्या व्यक्तीसाठी खास प्रार्थना केली जात असते आणि त्याही नंतर व्यक्तीची आठवण आपण ठेवत असतो. 3 महिन्याची, 6 महिन्याची, 9 महिन्याची, वर्षाची मिसा आणि प्रत्येक वर्षी मग त्या व्यक्तीची आठवण करत असतो. हे सगळं कशासाठी की मृत भाविकांना आपण आपल्या जीवनाचा भाग मानलेला असतं की मृत भाविक आपल्यामधून निघून जरी गेलेले असले तरी एका वेगळ्या पातळीवरती ते त्यांचं जीवन जगत असतात. त्यांच्याबरोबर आपला एक परस्पर संबंध असतो. ख्रिस्ती दृष्टिकोनातून पाहताना मृत्यू किती सुंदर आहे हे आज आपल्या लक्षात आलेलं असेल. म्हणून सर्व मृत भाविकांसाठी प्रार्थना करण्याकरिता धर्मगुरूंना 3 मिसा अर्पण करता येऊ शकतात.
एक स्वतःच्या हेतूसाठी, दुसरे शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी आणि तिसरी मिसा पोप महोदयांच्या हेतूंसाठी. तर आज विशेष करून आपल्या सर्व मृत भाविकांची आठवण करूया. दिनांक 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान जी व्यक्ती सेमेट्रीमध्ये खाचीवरती जाऊन मृतांसाठी प्रार्थना करील त्या व्यक्तीला अंशतः दंडक्षमा, पापक्षमा देण्याचं ख्रिस्त सभेने जाहीर केलेलं आहे. म्हणून आपल्या मृतांसाठी प्रार्थना करत असताना संत जोसेफ, जो मृत सुखी मरणाचा आश्रयदाता आहे, त्याच्याकडे सुखी मरणाची देणगी मागूया. आणि विशेष करून जे आपले भाविक अजूनही मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत त्यांना एक सुखाची घटका मिळावी म्हणून प्रार्थना करूया. आणि मृत भाविकांना स्वर्गराज्य मिळावं अशी परमेश्वराकडे कळकळीची याचना करूया. प्रभो त्यांना चिरंतन शांती दे आणि अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर. मेलेल्या सर्व विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावोत. आमेन. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.